हाय हॅलो नमस्कार, मी शोभाच्या नवीन रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करत आहे। आणि आज आपण घरामध्ये रवा केक तयार केलेला आहे, तो आज आपण बघणार आहे। रवा केक तयार करण्यासाठी आपण 2 वाटी बारीक रवा घेतलेला आहे। 1 वाटी आपण साखर घेतलेली आहे। मोठा रवा असेल तर तो आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचा आहे। यामध्ये आपण 1 चमचा वेलची पावडर टाकलेली आहे आणि हे सर्व एकत्र मिक्स करून घेत आहे। अर्धी वाटी आपण कस्टर्ड पावडर यामध्ये टाकत आहे, तीही आपण एकत्र मिक्स करून घेत आहे। कस्टर्ड पावडरच्या ऐवजी आपण मिल्क पावडर टाकली तरी चालेल। मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण 1 वाटी कोमट दूध घेतलेले आहे। पाऊण वाटी आपण साजूक तूप घेतलेले आहे, तुपाऐवजी आपण तेल वापरले तरी चालेल। आणि पाऊण वाटी आपण दही वापरत आहे। हे सर्व आपण बारीक करून घेतलेले आहे। मिक्सरमध्ये फिरवून घेतलेले दूध, दही आणि तूप आपण रव्यामध्ये एकत्र टाकून मिक्स करून घेत आहे। तर असे आपल्याला एकसारखे फिरवून मिश्रण सर्व एकत्र मिक्स करून घ्यायचे आहे। रवा मुरण्यासाठी आपण अर्धा तास झाकण ठेवून देणार आहे। केकमध्ये टाकण्यासाठी आपण बदाम बारीक तुकडे करून घेतलेले आहेत। अक्रोडचे पण आपण बारीक तुकडे करून घेतलेले आहेत आणि काजू केकमध्ये टाकण्यासाठी आपण बारीक तुकडे करून घेतलेले आहेत। ड्रायफ्रूट्स आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त प्रमाणात केक तयार करण्यासाठी घ्यायचे आहेत। अर्धा तास आपण रवा मुरत ठेवलेला तो पुन्हा एकदा आपण सर्व एकत्र मिक्स करून घेत आहे। यामध्ये आपण अर्धा चमचा बेकिंग सोडा आणि 1 चमचा बेकिंग पावडर टाकत आहे आणि हे सर्व मिश्रण आपण चांगले एकत्र एकसारखे फिरवून मिक्स करून घेत आहे। यामध्ये आपण 5-6 थेंब व्हॅनिला एसेन्स टाकत आहे आणि चिमूटभर आपण यामध्ये मीठ टाकत आहे आणि पुन्हा एकदा हे सर्व मिश्रण आपण एकत्र चांगले मिक्स करून घेत आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला केकसाठी बॅटर तयार करून घ्यायचे आहे। केक शिजवून घेणार आहे त्या पातेल्याला मी थोडेसे कडेने तूप लावून घेतलेले आहे आणि गव्हाचे पीठ सगळीकडे पसरवून लावून घेतलेले आहे। ज्या पातेल्यामध्ये आपण केक शिजवणार आहे त्या पातेल्यामध्ये आपण तयार केलेले बॅटर काढून घेतलेले आहे आणि याच्यावरती आपण बदाम, काजू आणि अक्रोडचे तयार केलेले तुकडे याच्यावरती आपण लावून घेत आहे। केक इडलीच्या भांड्यामध्ये शिजवण्यासाठी भांडे आपण 5 मिनिटे गरम करून घेतलेले आहे। त्यामध्ये केक आपण झाकण ठेवून 40-45 मिनिटे केक शिजवून घेतलेला आहे आणि तो अशा पद्धतीने तयार झालेला आहे। तयार केलेला केक आपल्याला थंड करून घ्यायचा आहे, पण माझ्याकडे वेळ नव्हता त्यामुळे मी लगेच काढलेला आहे आणि नंतर आम्ही केक कापण्यासाठी घेतलेला आहे। पहिल्यांदाही आपण रवा केकची रेसिपी बघितलेली आहे, त्यामध्ये आपण तेल आणि मिल्क पावडरचा वापर केलेला आणि आज आपण तूप आणि कस्टर्ड पावडर वापरून रवा केक तयार केलेला आहे। तर आजची रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा। चॅनेलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि वेळात वेळ काढून रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद।